पुनरुत्थान काळातील चौथा रविवार हा उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्या दिवसातली वाचनं देखील मेंढपाळ ह्या विषयाशी संबंधित आहेत. तसं पाहता जुन्या करारामध्ये परमेश्वरासाठी ज्या अनेक प्रतिमा वापरण्यात आलेल्या आहेत त्यातील सर्वात प्रभावी अशी प्रतिमा आहे मेंढपाळ. त्या मेंढपाळाशी संबंधित बरीचशी स्तोत्रे आपल्याला स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. दावीद स्वतः मेंढपाळ होता आणि दाविदाने प्रभू परमेश्वराला देखील सांगितलं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मजला कसली भीती. अशा प्रकारची भावना त्याने तिथे व्यक्त केलेली होती आणि ती भावना नंतर तो आयुष्यभर जोपासत राहिलेला आहे. तसं पाहता बायबलच्या अगदी सुरुवातीपासून तर प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत मेंढपाळ हा शब्द अनेक वेळा आलेला आहे. ज्या आबेलाचा काईनाने खून केला तो मेंढपाळ होता. जो अब्राहम आपला देश हारान सोडून कनान देशात आला तो मेंढपाळ होता. ज्या मोशेला परमेश्वराने पाचारण केलं तो आपल्या सासऱ्याची मेंढरे चारीत होता. जो दावीद परमेश्वराने नंतर निवडला त्याच्या निवडीच्या वेळेला देखील तो आपल्या बापाची मेंढरे चारीत होता. आमोस नावाचा संदेष्टा सांगतो की मी माझ्या मेंढरांना चारत असताना परमेश्वराने मला बोलावले. अशा प्रकारे जुन्या करारामध्ये बऱ्याच वेळेला मेंढपाळ हा शब्द वापरण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे. ह्या उत्तम मेंढपाळाची एकूण 5 वैशिष्ट्ये आपल्यासमोर सादर केली जात असतात. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना चांगल्या प्रकारे ओळखत असतो. प्रत्येकाला तो नावाने हाक मारू शकतो. अशा प्रकारची वैयक्तिक असे नातेसंबंधाची प्रक्रिया त्याने पूर्णत्वास नेलेली असते. दुसरी गोष्ट की आपल्या मेंढरासाठी तो प्राण द्यायला तयार असतो. ब्रदर सावियो मस्करनीस आणि सदैव प्रज्वलित असा ह्या पुस्तकामध्ये एक चित्र रेखाटलेलं आहे की मेंढरांवरती लांडग्याने हल्ला केलेला आहे आणि त्या लांडग्याबरोबर मेंढपाळ झुंज देत आहे. त्याची शिदोरी बाजूला पडलेली आहे, त्याची काठी देखील तिथे पडलेली आहे. लांडग्याबरोबर झुंज देत असताना तो रक्तबंबाळ झालेला आहे. त्याचे कपडे फाटलेले आहेत, त्याचे केस विस्तारलेले आहेत आणि मेंढरं देखील एका कोपऱ्यामध्ये भेदरलेल्या अवस्थेमध्ये त्याला पाहत आहेत. आणि शेवटी तो त्या लांडग्याचा पराभव करतो. सगळी मेंढरं त्याला येऊन बिलगतात की आज तुझ्यामुळे आमचा जीव वाचलेला आहे. अगदी त्याप्रमाणे उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांसाठी स्वतःचा प्राण द्यायला तयार असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. म्हणजे केवळ परमेश्वरच आपल्याला ओळखतो असं नाही, आपण देखील परमेश्वराला ओळखलं पाहिजे आणि त्याची वाणी ऐकली पाहिजे. पुनरुत्थानाच्या दिवशी आपण एक अनुभव घेतला की मरिया मग्दलिया भल्या पहाटे काळोखातच कबरेसमोर उभी राहून रडत होती आणि येशू उभा असलेला तिला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिच्या लक्षात आलं नाही. परंतु जेव्हा येशूने सांगितलं मरिये, तेव्हा ती ताबडतोब वळून त्याला हिब्रू भाषेत सांगते रब्बूनी, म्हणजे माझ्या थोर गुरुजी. म्हणजे मेंढराने मेंढपाळाची वाणी ऐकलेली होती. आपल्या अंतःकरणामध्ये सतत आपल्याला देवाचा आवाज ऐकू येत असतो आणि सैतानाचा आवाज ऐकू येत असतो. माणसाने सतत देवाचा आवाज कोणता आणि सैतानाचा आवाज कोणता ह्याच्यामध्ये फारकत करायला शिकलं पाहिजे. आणि देवाचा आवाज तो कितीही क्षीण असला तर तो नवजीवनाकडे घेऊन जात असतो. सैतानाचा आवाज कितीही मोठा असला तरी त्याच्यामध्ये विनाश करण्याची प्रवृत्ती दडलेली असते. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगतो आहे की युगाच्या समाप्तीच्या वेळेला राजा आपल्या वैभवाने राजासनावर बसेल आणि जगातील सगळी राष्ट्रे त्याच्यासमोर जमवण्यात येतील. मग मेंढपाळ जशी मेंढरं शेरडांपासून वेगळी करतो तशी नीतिमान आणि दुर्जन यांना एकमेकांपासून विभक्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल.
इथे मेंढरं आणि शेरडं अशी प्रतीकं वापरण्यात आलेली आहेत. शेरडं हे दुष्टपणाचं प्रतीक आहे. शेरडं म्हणजे बकऱ्या. 2 बकऱ्या एकत्र ठेवल्या तर रात्रभर त्या भांडत राहतात. परंतु 100 मेंढरं एकत्र ठेवली तर एकमेकांच्या गळ्यात गळा घालून झोपू शकतात, कारण ते शांतिप्रिय असतात. म्हणून आपण तपासून पाहायचं आहे की मी शांतिप्रिय आहे की मी सतत डिस्टर्ब करणारी आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की मी माझ्या मेंढरांपुढे चालतो आणि त्यांना हिरव्यागार कुरणात आणि संथ पाण्यावर घेऊन जात असतो, की आपल्या मेंढरांच्या उदरभरणाची जबाबदारी मेंढपाळाने आपल्या स्वतःवरती घेतलेली असते. आई जसा स्वतःच्या मुखातील घास काढून आपल्या बाळाला भरवत असते, तसा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी जीवनाची भाकर आहे, ही भाकर खाणारा सर्व काळ जगेल. तशा प्रकारची भाकर देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त सदैव तत्पर असतो. आज उत्तम मेंढपाळ रविवार साजरा होत आहे. त्या उत्तम मेंढपाळाला आपलं संपूर्ण जीवन समर्पित करूया.